जय श्री कृष्ण. माझ्या रसिक मित्रांनो, भगिनींनो, बंधूंनो, आजचा आपला शिवचरित्रावरील शिवायन या व्याख्यानमालेचे 6वे पुष्प आज आपण गुंफणार आहोत. चांगलं अत्यंत आनंदाने श्रवण करा आणि आपण सुरू करूयात. सुरू करण्यापूर्वी मागच्या पुष्पामध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो त्याचं विवेचन एक अर्धा मिनिट घेऊ. आपण जिजामातांना शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजांनी स्वतः आणून ठेवले होते. त्याच्यानंतर किल्लेदार विजयराव सिद्धोजी विश्वासराव यांनी अत्यंत प्रेमाने त्यांचं सगळं केलं. गरोदरपणामध्ये त्यांची काळजी घेतली हे आपण मागच्या भागात बघितलं. आणि मागच्या भागात आपण हेही बघितलं की जिजाऊ मातांनी नवस केल्यावर शिवाई देवीला एक अत्यंत पराक्रमी पुत्र मागितला होता आणि त्यांच्या डोळ्यांप्रमाणे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना एक पुत्र झाला. आणि आज आपण त्याच्या पुढची कथाभाग आहे तो आपण आज श्रवण करूया. तुम्ही ऐका. आज तो भाग आपल्याला घ्यायचा आहे. तुम्हा सगळ्यांना, माता भगिनी, बंधू, मित्र सगळ्यांना वंदन करतो. आणि आजचं 6वं पुष्प शिवचरित्रावरील शिवायन या मालिकेचं आपण सुरू करीत आहोत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. मित्रांनो, जिजामाताच्या इच्छेप्रमाणे जो पुत्र झाल्यावर कोणाच्याही घरात नवीन बाळ आलं तर किती आनंद असतो. तो सर्वसामान्य नागरिक असो, तो गणमान्य नागरिक असो, तो महापौर असो, तो मुख्यमंत्री असो किंवा भारताचा पंतप्रधान असो, कोणीही असो, कोणाच्याही घरी लहान बाळ जे येतं ते परब्रह्माचं रूप असतं. हे लक्षात ठेवा कृपा करून. इथे तर साक्षात सगळे देव एकत्र झाले होते असं म्हणा. आणि या महाराष्ट्रावर जी अनन्य अन्वयित छळ जो सुरू होता, जो महाराष्ट्र गुलामगिरीत होता, त्या महाराष्ट्राने अत्यंत आनंददायी क्षणी या अत्यंत पराक्रमी होणाऱ्या, पुढे भविष्यात होणाऱ्या बाळाचा पहिला टहा ऐकला आणि अवघा महाराष्ट्र, अवघा आपला भारत देश सुखात न्हाऊन निघाला. मित्रांनो, आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे सुईणींनी मागच्या भागातही आपण बघितलं की सुईणींनी बाळंतपण अत्यंत सावधगिरीने आणि अत्यंत कौशल्यतम रीतीने केले. बाळाची नाळ कापली हे मागच्या तुम्हाला पुष्पात मी सांगितलं. नाळ कापल्यानंतर निर्जंतुकीकरण वगैरे त्याही काळात आजच्या इतकंच प्रभावीपणे केलं जायचं हे मी इथे अत्यंत जबाबदारीने नमूद करू इच्छितो.
ते सगळे सोपस्कार झाल्यावरती अहो काय आनंद म्हणावा. अहो सगळ्या गडावरती सगळेजण कान लावून अगदी अतिशय खूपच 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 हा प्रश्न इतके वेळा खूपच म्हणून मी हा शब्द की प्रत्येकाचा जीव प्रत्येकाचा प्राण कंठाशी आला होता. काय झालं काय झालं काय झालं काय झालं म्हणजे काय काय होणार असं बाळपणात दोनच पर्याय असतात. एक तर मुलगा नाही तर मुलगी. आणि मित्रांनो संपूर्ण सृष्टीवर संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण परिसरावर सगळीकडे आनंदी आनंद होता. जणू आनंदाचे डोही आनंद तरंग तुकाराम महाराज म्हणून गेलेले आहेत. सगळ्यांना खूप आनंद झाला खूप आनंद झाला. मग आनंदाचं परिवर्तन जे होतं आनंदाचं ज्याला व्यक्तीकरण होतं सगळ्या परिसरात ते वेगवेगळ्या प्रकारांनी होतं. अहो साधा सुद्धा बाळ नव्हतं हे संपूर्ण वज्रचूळे मुंडीत सगळ्या स्त्री शक्तींनी बाळांनी हे दिलेलं हे बाळ आलं होतं जिजाऊच्या पदरी. त्याचा महिमा काय वर्णावा. सगळ्या लोकांनी काहीही कोणाला न सांगता आपल्या मनाने साखऱ्या वाटायला सुरुवात केली. मित्रांनो साखऱ्या शब्द आणि साखर शब्द हे दोन्ही वेगळे आहेत लक्षात घ्या. त्या काळी साखऱ्या हे बत्ताशांना म्हणायचे आणि साखरी चमच्यानी वाटली नव्हती जात हो. अशी मूठच्या मूठ भरून साखर त्याच्या मुखामध्ये समोरच्या व्यक्तीच्या घातली जायची. आणि ही साखर वाटताना जो देणारा असायचा त्याचा भाव अतिशय परिपूर्ण असायचा. बरं नुसतं साखर वाटून आनंद व्यक्त होतो का. विजयराव सिद्धोजीराव विश्वासराव यांनी आदेश दिले चला नौबती काढा. सगळ्या नौबती काढल्या नगारे काढले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या किल्ल्यावरती एकच तोफ आहे फक्त. ती एकच तोफ जरी आहे तरी तिच्यातनं बार काढा म्हणजे तोफेची बत्ती द्या. का अरे सगळ्या जगाला कळू द्या की तुमचा कळी काळ मोगलांचा आता जन्माला आलेला आहे. आणि सगळे गुलामगिरी 300 वर्षाची एका वर्षाची एका दिवसाची एका आठवड्याची एका महिन्याची गुलामगिरी नव्हती मित्रांनो. 300 वर्षाची गुलामगिरी आता नष्ट व्हायला सुरुवात होणार होती. का तर जिजाऊंच्या पदरी पुत्रजन्म झाला. पुत्रजन्म झाला. जिकडे तिकडे खजूर वाटल्या गेले जिकडे तिकडे गुळ वाटला गेला जिकडे तिकडे साखऱ्या बत्ताशे याची भरमास होती. सारा शिवनेरी परिसर जुन्नर पर्यंत लोक जाऊन आले की जुन्नरलाही त्यांनी वाटलं. जुन्नर शिवनेरी अंतर जवळपास आजच्या भाषेत 20 किलोमीटर आहे. त्यावेळेला 4 कोसांवर म्हणायचे. 4 कोसांवरचं जुन्नर. 4 कोसांवरच्या जुन्नर मध्ये सुद्धा भरपूर देणगे भरपूर वाटल्या गेलं. सगळ्यांना तृप्त केलं. आणि त्याच वेळी बाळाचा जन्म झाला. त्यांचे कुलगुरू म्हणजे कुलाचे सिसोदिया कुलाचे भोसले कुलाचे जे कुलगुरू होते त्यांचं नाव मल्हारराव उपाध्ये. याच्या आधी मी सांगितलं आहे. मल्हारराव उर्फ महेश्वरराव उपाध्ये. त्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी मग नवीन नवजात शिशूचे जातक संस्कार चालू केले. त्यावेळेला जातक संस्कार याच्याकरता असायचे की जितके बाळंतपण व्हायचे ते घरीच व्हायचे. उत्तम सुईणींना उत्तम दायांना बोलवून ते बाळंतपण व्हायचे. त्या काळी आजकालच्या सारखे मोठे
हॉस्पिटल्स नव्हते, वेगवेगळ्या सुविधा नव्हत्या, पण तरी सुद्धा त्या काळामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने बाळंतपण व्हायचे. आणि झालं, मुलगा झाला सगळीकडे अरे 10 कानांनी लोकांनी ऐकलं, सुपा एवढे कान करून ऐकलं की अरे आमच्या शहाजी राजांना पुत्र झालाय. का बरं हो इतका आनंद झाला लोकांना? आजच्या सारखा नव्हता तो काळ. त्या काळी जी आपुलकी होती, त्या काळी जो जिव्हाळा होता, त्या काळी जे प्रेम होतं आणि त्या काळी जो विश्वास होता लोकांचा एकमेकावर, त्याची कुठल्याही शब्दात मी कुठल्याही काळाशी तुलना करूच शकत नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या. गुरुजी आले, गुरुजींनी अवग्रहण केले बाळाचे आणि त्यावेळच्या काळाप्रमाणे गुरुजींचं काय काम असतं हो? बाळ जन्माला आल्यावर त्या काळी असायचं, त्या काळी गुरुजींना बोलवायचे. बाळाचा जन्म झाल्यावर ते गुरुजी उपाध्ये महेश्वर ते आपल्या शिष्यगणांबरोबर आले. अजून 2-3 शास्त्री त्यांनी बोलावले. आर्वीकर शास्त्री त्याच्यात होते, तेही आले आणि या सगळ्यांनी मिळून एक मोठा चौरंग घेतला. चौरंगावरती संपूर्ण स्त्री शक्तीची जे रूप आहेत त्या सगळ्या रूपांचे रूपक घेतले, विडे मांडले. त्या विड्यांवरती गणपती मांडले सुपारीच्या रूपाने. अशी सगळी तयारी झाल्यावर मग उपाध्ये गुरुजींनी सगळ्यांना, राणी वशातल्या सगळ्यांना, राजवंशातील सगळ्यांना, तिथल्या आसपासच्या नागरिकांना, महत्वाचे जे नागरिक होते, सैनिकांना, सगळे त्या वाड्यामध्ये जमले आणि गुरुजींनी एका मोठ्या कागदावरती बाळाची, नवीन आलेल्या बाळाची कुंडली मांडणे सुरू केले. काय योग असतो हो? आजकाल लोक कुंडली वगैरे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. आमचं म्हणणं एकच असतं. कुठलाही प्रवचनकार घ्या, व्याख्यानकार घ्या, त्यांचं म्हणणं एक असतं, जे जे रुचेल ते घ्या, जे रुचणार नाही ते टाकून द्या. माझे वडील म्हणायचे आणि आमचे लेले मास्तरी सांगायचे, नेहमी कधी विसरणार नाही मी ते सांगायचे, यद यद रोचते तद्ग्राह्यम, यद यद न रोचते तत्याज्यम. किती सुंदर सांगितलं हो. जे ज्याला जे आवडेल ते त्यांनी ग्रहण करावं. जे आवडणार नाही, ज्याच्यात निष्ठा नाही, ज्याच्यावर श्रद्धा नाही, ज्याच्यामध्ये विश्वास नाही, अशा गोष्टी तुम्ही त्याज्य करा. आणि तिसरा एक मार्ग असतो, ते आमचे लेले मास्तर सांगायचे की असा विचार करा, मी सांगितलं त्या श्लोकाचा, यद यद रोचते तद्ग्राह्यम, यद यद न रोचते तदपि ग्राह्यम. आवडलं नाही तरी ते मान्य करा, त्याला आत्मसात करा, त्याला ग्रहण करायचा प्रयत्न करा. की का बरं तुमचा त्याच्यावर विश्वास बसत नाहीये? सगळ्या गोष्टी खोट्या नसतात. फलत ज्योतिष्य थोतांड आहे हा अत्यंत आवडीचा नारा आहे आमच्या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या मित्रांचा. त्यांना माझं हेच एक सांगणं आहे की ज्योतिष्य, मागे मी पहिलेच्या पुष्पांमध्ये या विषयावर थोडस विवेचन केलं होतं. आजही मला हे सांगायचं आहे की अहो, ज्या शास्त्रकारांनी हे ज्योतिष्याचं प्रकरण काढलं, सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप असतो. आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव नाही घेत, सगळ्यांना माहित आहे, महाराष्ट्राचे अर्धवयू आहे ते अंधश्रद्धेच्या याच्यात. ते म्हणतात राहू केतू, अहो आम्ही, आमचं म्हणणं कबूल आहे ना, राहू केतू हे ग्रह नसतील, पण राहू आणि केतू हे
त्या विषुववृत्तावरनं 2 अशा अक्षांशामध्ये येतात की त्या काळी जे अंश जोडले जातात त्याच्यामध्ये अनिष्ट परिणाम होतात. आमच्या या मित्रांना हा किंचित विषयांतर होतो, कारण मला याच्यावरती सांगायचं आहे की फलज्योतिषातही किती दम असतो. फलज्योतिष खोटं नसतो मित्रांनो. अहो, त्या कुंडली तुमची मांडल्यानंतर व्यवस्थित, फक्त काय आहे, मी जसं मागेही सांगितलं होतं की एखाद्याचा हार्ट अटॅक आहे की नाही हे पाहण्याकरता ईसीजी काढल्यावर त्या ईसीजीचं व्यवस्थित वाचन एका उत्तम कार्डिओलॉजिस्ट जो असतो, डीएम कार्डिओलॉजिस्ट, त्यांनी करावं. त्यांनी केलेलं वाचन, एमडी माणसांनी केलेलं वाचन त्याचं, त्या ईसीजीचं, एमबीबीएस वाल्यांनी केलेलं, BAMS वाल्यांनी केलेलं. इथे कोणालाही दुखवण्याचा, अपमानित करण्याचा माझा प्रयत्न नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्याची त्याच्यामध्ये अतिशय मान्यता आहे, त्याच्यात मास्टरी ज्याला म्हणतो आपण तसं आहे, तोच त्या ईसीजीचं वाचन उत्तमरित्या करू शकतो आणि काय आहे ते सांगू शकतो. तसंच ज्योतिष्यामध्ये आहे. ज्याला 4 वेदांग शास्त्री म्हणतात, ज्याला होराशास्त्री म्हणतात, असे जे पोहोचलेले लोक असतात त्यांच्याजवळ जर तुम्ही गेलात तर तुमच्या कुंडली सुद्धा व्यवस्थित ग्रहमानानुसार बनवावी लागते मित्रांनो. ती बनवताना जर चूक झालेली असेल तर तुमचे अनुमान, तुमचे निष्कर्ष हे चुकीचेच येतील, हे कृपा करून लक्षात घ्या. तर असे मला सांगायचं आहे की त्या काळी त्यावेळेचे जे वेद संपन्न होराशास्त्री जे होते, हे यांच्या घराण्याचे, कुळाचे सिसोदिया हे आमचे महेश्वर भट उपाध्ये होते. त्यांच्याबरोबर आर्वीकर शास्त्री म्हणून नावाजले गेलेले होते. हे तिघेही जण बसले. यांनी त्या कागदावरती नवीन झालेल्या बाळाची कुंडली मांडायला लागले. कुंडली मांडताना ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात, ज्या पाहिल्या जातात, किती वाजता जन्म झाला, केव्हा झाला, काय होतं, संवत्सर कुठलं होतं, नक्षत्र कुठलं होतं, दिशांची काय स्थिती होती, ताऱ्यांची काय स्थिती होती, हे सगळं लक्षात घेऊन ती कुंडली ढोबळमानाने बनवली जाते. तशी या जिजामाताच्या आणि शहाजी राजांच्या 6व्या पुत्राची कुंडली बनवली त्या लोकांनी, त्यांनी. आणि कुंडली बनवल्यानंतर त्याचा अभ्यास करायला थोडा वेळ लागतो हो, किमान 1 घटका वेळ लागतो. लोक बसून होते की महाराज काय सांगतात. महाराजांनी सुरुवात केली. उपाध्ये शास्त्री म्हणाले की अनेक वर्षांनंतर अशी कुंडली मी प्रथमताच तयार करतो आहे, याचा मला खूप आनंद आहे. ही जी कुंडली आर्वीकर शास्त्री आणि मी, आम्ही दोघे मिळून जी या कागदावर रेखतो आहे, रेखल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला सगळ्या अत्यंत स्पष्टपणे सांगू, असं म्हणत त्यांनी उपस्थित राणीवशातले लोक, सैनिक, सेनापती, बाकीचे जे अनेक लोक आले होते, गणमान्य, राजमान्य, आणि ज्यांना निमंत्रित म्हणून बोलावलं होतं की या तुम्ही. कारण एक होतं की शहाजी राजे त्या शारजा खानाशी लढायला गेलेले होते, ते इथे नव्हतेच, पण त्यांना एक सांडणी स्वार, एक घोडेस्वार, निरोप्या, साखरेचे बटवे घेऊन त्यांना पाठवले होते ही गोड खबर शहाजी राजांना पोहोचवण्यात करता. पण कुंडलीचं वाचन, स्वस्ती वाचन जेव्हा होणार होतं त्यावेळेला शहाजी राजे काही तिथे उपस्थित नव्हते मित्रांनो. पण उपस्थित नसले म्हणून काय झालं, कारण नंतर त्यांना खबर घ्यायचीच होती मित्रांनो. उपाध्ये शास्त्रींनी वाचन चालू केलं की अत्यंत महापराक्रमी असा बाळ जिजामाताला झालेला आहे.
तुम्ही काळजी करू नका. मथुरेमध्ये कैदेत जन्मलेल्या गोपाळ कृष्णाने जसे सगळे रिपू मारून काढले, निर्दालन केले, तेच योग या बाळाच्या कुंडलीमध्ये आहेत. काय बरं वाटलं असेल लोकांना. हा पहिल्या शब्दामध्येच अर्ध्या लोकांचे मन भरून गेले असतील की क्या बात है. आला कोणीतरी, आमचा त्राता आला, आमचा वाली आला, आम्हाला संरक्षण देणारा उत्पन्न झाला. आज लहान आहे, काही वर्षांनी तो देईल. या सगळ्या भावना, काहींच्या डोळ्यात पाणी होतं, काही स्त्रियांच्या ओठांवरती हसू होतं, बाकीच्या लोकांना, काही लहान मुलांनी टाळ्या वाजवल्या असं ऐकल्यावर, काही मोठे माणसं होते ते उपरणे डोळ्याला नेऊन आनंदाश्रू आवरायचा प्रयत्न करत होते. हे सगळं ऐकल्यावर तर ही सुरुवात झाली मित्रांनो. नंतर उपाध्ये गुरुजींनी स्वस्ती वाचन त्या कुंडलीचं करायला सुरुवात केली संपूर्णपणे. ते म्हणाले अत्यंत सगळ्या चालीरीती, लोकांच्या ज्या समजुती असतात त्या सगळ्यांना छेद देऊन पुढे जाणार आहे, व्यक्तिमत्व येणार आहे. पराक्रमी तर मी सांगितलेलंच आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की हा बाळाचा जन्मयोग जो आहे तो अनेक वर्षांनी असा येतो, असा या बाळाला लाभलेला आहे. बाळ जन्मलं ती तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, शुक्ल नाम संवत्सर, हस्त नक्षत्र. अहो, त्या कुंडलीमध्ये 12 घरं असतात आणि त्या 12 घरांमध्ये त्या कागदावर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आयुर्लेख कोरलेला असतो. आणि त्याप्रमाणे ते ज्योतिषाचार्य, होराशास्त्र त्याच्याप्रमाणे सांगत असतात. या लहान बाळाची रास कन्या रास निघाली, कन्या रास आली. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी जरी होराशास्त्री नाही आहे, मी ज्योतिषी नाही आहे, मी ज्योतिष्य जाणणारही नाही आहे, परंतु या शास्त्रावर माझा विश्वास आहे. हे शास्त्र आहे शेवटी. हे काही आमच्या विदर्भातले ज्या आम्ही कंचे खेळतो, एंगा बेंगा नावाचा खेळ आम्ही खेळतो, तसा हा खेळ नाही आहे. हे शास्त्र आहे आणि या शास्त्राप्रमाणेच ती कुंडली सांगितल्या जाते. त्यांनी सांगितलं की याची कन्या रास आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्या 12 राशी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अत्यंत बलिष्ठ, अत्यंत ज्याला आपण परिपूर्ण म्हणू अशा 3च राशी आहेत फक्त. यातली अतिशय सुयश मिळवणारी रास ती आहे, ती पहिलीच रास आहे मेष रास. मेष रास आहे. या मेष राशीचं वैशिष्ट्य एका शब्दात सांगतो. आम्ही शाळेत असताना आम्हाला एका राजाची गोष्ट संक्षिप्तपणे सांगितल्या जायची. ती होती मिडास राजाची गोष्ट. या राजाचं असं वैशिष्ट्य होतं की ज्या गोष्टीला तो हात लावेल, ज्या ठिकाणी हात घालेल त्या ठिकाणी सोनच सोनं होईल. ती वैशिष्ट्य या मेष राशीचं आहे मित्रांनो. ही राश अतिशय, मेष म्हणजे एडका, एडका म्हणजे मेंढा. तो जी धडक देतो, या राशीचे जे व्यक्तिमत्व असतात ते ज्या ठिकाणी हात घालतील त्या ठिकाणी त्यांना यशच यश मिळतं. या राशीच्या व्यक्ती समजा गौरीच्या शेण्या विकायलाही बसले आणि त्यांच्या बाजूला दुसरा एखादा वृश्चिक राशीचा सोनं घेऊनही बसला
तर यांच्या शेण्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त भावाने विकल्या जातील याची मी खात्री देतो मित्रांनो. अशी मेष रास या 3 पॉवरफुल राशी आहेत, अत्यंत बलिष्ठ राशी. पहिली मेष, दुसरी सिंह. सिंह राशी अशीच आहे, पण मेष रास जास्त बलवान आहे सिंह राशीपेक्षा. आणि या दोन्ही राशींवर मात करणारी, या दोन्ही राशींचा मिलाप झालेली जी रास आहे, हे मी नाही सांगत बरं, हे मी वेदशास्त्र संपन्न ज्योतिष्याकडनं त्यांच्याकडनं विचारून मी तुम्हाला सांगतोय. मला काही ज्योतिष्य समजत नाही. त्यांनी सांगितलं हे कन्या रास जी असते, ते उपाध्यशास्त्री सांगतात आपल्याला, ही कन्या रास जी आहे ही अत्यंत परम भाग्य ज्यांचं असतं त्याच लोकांना मिळते. आणि त्या कन्या राशीचे त्यांनी सगळे गुण सांगितले, ती मी आपल्याला सांगतो मित्रांनो. मेष राशीचे चांगले गुण आणि सिंह राशीचे चांगले गुण, हे दोन्ही सगळे गुण या कन्या राशीमध्ये अत्यंत विपुलतेने आलेले आहेत. उपाध्यशास्त्री म्हणाले सगळ्या लोकांना, म्हणे अगदी महत्वाचं मी सांगतो, जरूर ऐका. कन्या राशीला 21 गुण आहेत, 21 गुण. 21 गुणामधले सगळे महत्वाचे मी सांगतो तुम्हाला. आवडलं तर खरोखर श्रवण करा, मनाशी जपून ठेवा. आणि तुमच्या घरी जर कोणी कन्या रासवाला असेल तर त्याची दररोज आरती करत जा आणि पूजा करत जा, इतके महत्वाचे असतात ते. कन्या राशीचं पहिलं वैशिष्ट्य, सगळ्यात महत्वाचं, समोरचा याचक या व्यक्तीच्या ओळखीचा असो ओळखीचा नसो, त्याच्या जातीचा असो जाती बाहेरचा असो, त्याच्या धर्माचा असो धर्मा पलीकडाचा असो धर्मा पल्याडचा असो, त्याच्या रक्ताचा असो नात्यातला असो किंवा त्याच्या रक्तातला नात्यातलाही नसो, मित्र असो किंवा शत्रू असो, शत्रू जरी याचक म्हणून याच्याकडे आला या कन्या राशी वाल्याकडे, तर याचा हात सदैव दानच करत राहील. आमच्या मेडिकलच्या फील्डमध्ये एक उक्ती आहे, ती सांगायचा मला मोह होतो. आमच्यामध्ये जो दान करणारा असतो त्याचा हात असा आशीर्वाद दिल्यासारखा असतो, दान करताना वरती असतो. त्याला म्हणतात प्रोनेट्स, म्हणजे प्रिस्ट प्रोनेट्स, म्हणजे जो संत असतो त्याचा हात आशीर्वादाकरताच असतो नेहमी. असा या कन्या राशीचा हात असतो. आणि जो घेणारा असतो त्याला म्हणतात वन हू आस्क्ड फॉर इट सुपायनेट्स, जो याचक आहे त्याचा हात असा दे दे अल्लाह के नाम, अल्लाह भगवान के लिए दे दे, असे हात जोडलेले असतात असे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, या कन्या राशीचे लोक कुठलीही गोष्ट तमा न बाळगता मदतीला सदैव तयार असतात. यांच्यामध्ये अपूर्व संयम असतो. कधीही हे विनाकारण स्वतःचा तोल, स्वतःचा ताल, स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या भावना लोकांसमोर व्यक्त होऊ देत नाही. हे यांचं वैशिष्ट्य असतं कन्या राशीचं. बऱ्याच गोष्टी मनात ठेवतात, ते मनमोकळे असतात, अत्यंत मनमोकळा स्वभाव असतो, परंतु या गोष्टी व्यक्त होऊ देत नाही. नंतर अति सावधपणा, अतिशय 24 तास सावध असतात. ते कोणी यांच्यावर गफलतीने वार करू शकत नाही मित्रांनो, अत्यंत सावध असतात. त्याच्यानंतर पराक्रम, अत्यंत पराक्रमी असतात. अतिशय की ज्या पराक्रमाने शत्रू पक्षाचे लोक आणि इवन स्वतःच्या अस्तनीतले जे असतात, ज्याला आपण अस्तनीतले निखारे म्हणतो, जे आपले गुप्त हितशत्रू असतात, ते सुद्धा यांची योग्यता आणि यांचा पराक्रम याला घाबरून असतात, जोखून असतात. यांना की नको रे बाबा, त्याच्याशी आहे ना जरा सांभाळून राहा बरं, असं असतं. असे उपाध्यशास्त्री सांगत होते. त्याच्यानंतरचा गुण उपाध्यशास्त्री सांगतात की हे लोक
अत्यंत बांधेसूद शरीर यष्टीचे असतात. यांचं कधी पोट निघालेलं नसतं. हे कधी आमच्या वराडी भाषेत ढेबरे नसतात. ढेबरे म्हणजे आहे मोठं शेठजी सारखं ढेबरं आलेलं. कुठल्याही कम्युनिटीला कुठल्याही जातीला दूषण देण्याची इच्छा नाही. तोंडात जे आपण अनुभवतो जे पाहतो तेच मुखात निघतं. मित्र हो, एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर मला उदार अंतःकरणाने क्षमा करा. उपाध्ये शास्त्री सांगतात. त्याच्यानंतर यांची समोरच्या माणसावरची पकड अत्यंत घट्ट असते की समोरचा माणूस यांच्या पकडीतनं निसटू शकत नाही. यांची माणसाची पारख रत्न पारख्यापेक्षा जास्त पारखणारा असा हा असतो. यांचे व्यवहार जे असतात ते व्यवहार अतिशय व्यवहारी आणि चतुर हे कन्या राशीचे गुण आहेत. अतिशय चतुर असतो. व्यवहार करताना अतिशय सावध असतो. व्यवहारामध्ये तो स्वतःचा कधीही तोटा होऊ देत नाही. कधीच तोटा होऊ देत नाही. इतके जागरूक असतात. त्याच्यानंतर शत्रूला नामोहरम कसं करायचं याच्याजवळ सगळे गनिमी कावे तयार असतात. किंबहुना अतिशय त्याच्या पुढचाही गुण म्हणजे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने आपले काम करून घेणे. आपल्या ज्या रणनीती आहेत त्या रणनीती आखणे हे यांच्या इतका तरबेज कोणीच नसतो. त्याच्यानंतर आलेलं जे धन आहे त्या धनाची योग्य रीतीने वास्तपुस्त ठेवणे, ते धन संरक्षित ठेवणे हे यांचे गुण आहे. दुसरं, या राशीला नेहमीच लक्ष्मीचा वरद असतो यांच्यावर. यांना कुठेही गुप्त धन अनेकदा त्यांना मिळत राहतं. यांचा पैशाचा ओघ यांच्याकडे येणारा कधीही कुठल्याही रीतीने खंडित होत नाही. तो थांबत नाही. हे उपाध्ये शास्त्री सगळ्यांना सांगत होते. अहो, एक एक शब्द त्यांचा, एक एक शब्द एकेका मनाचा, एकेका शेराचा होता. अरे, ऐकल्यानंतर सगळ्यांचे हृदय असे भरून आले. सगळ्यांना भरून आलं की वा 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 गुरुजी, क्या बात है. अरे, असे तुम्ही सांगताय जणू काही देवच पृथ्वीला. खरं सांगू का मित्रांनो, मी मागच्याही पुष्पामध्ये सांगितलं होतं आपल्याला. आपण त्या पुष्पात गेला तर तुम्हाला कळेल की मी विभूती, अवतार आणि भगवंत याच्या व्याख्या सांगितल्या होत्या. यांच्यातला फरक सांगितलं होतं. आज पुन्हा सांगत नाही, परंतु हे सांगतो की या जिजामात्याच्या पोटी उदरी जो पुत्र जन्माला आला होता तो साधा सुद्धा नव्हता. आणि त्याला मी नवे सर्व लोकांनी ज्यांनी त्याचा इतिहास अत्यंत सूक्ष्म रीतीने तपासलेला आहे, अत्यंत सूक्ष्म रीतीने त्याचा अभ्यास केलेला आहे आणि फार मार्मिकरित्या त्याचं विवेचन ज्यांनी केलेलं आहे त्यांचंही असंच म्हणणं आहे की शहाजी राजांच्या पदरी जो वारस आला या बाळाच्या रूपाने तो अवतारच होता. हे पुन्हा पुन्हा मी सांगेल, तो अवतारच होता. याच्यामुळे त्यांच्यावरती काही अंधश्रद्धावाले म्हणतील की तुम्ही एका पुरुषाची पराक्रमाची दैवता देऊन त्याचं जो पराक्रम आहे त्याला कदाचित कमी करण्याचा उद्योग तुमचा आहे का महाराज. तर असं काही नाही आहे. खरोखरच ते अवतार होते ही आमची ठाम समजूत आहे. आणि कोणी कितीही खोडलं तरी हे आम्ही म्हणणार की हा जो बाळ आला होता हा अवतारच होता, अवतारी पुरुष होता. त्यांनी हे बाळाचे गुण सांगितले. अहो, अवतार जरी असला तरी त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, कारण तो भगवंत नाहीये. बाळामधल्या त्रुटीही त्यांनी सांगितल्या.
की ज्या ज्यावेळी अत्यंत उत्कट प्रसंग येईल त्यावेळी यांचं जीवाभावाचं माणूस यांच्यापासून परमात्म्यात विलीन होईल असं त्यांनी सांगितलं. सगळ्यांचे चेहरे एकदम चूप. ज्या ज्यावेळी यांना अतिशय जरूर असेल यांच्या अत्यंत जवळच्या माणसांची त्यावेळेला ते माणसं यांच्या सोबत कदाचित राहणार नाहीत. दुसरा एक 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत बघा. आधिदैविक, आता मी जे सांगतोय ते आधिदैविक आहे, आधिभौतिक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे ताप असतात. तापत्रय विनाशाय हे 3 ताप असतात. आता जो मी सांगितला हा आधिदैविक ताप आहे. वीजच पडली अंगावर, पूर आला, प्रलय झाला, हे आधिदैविक ताप आहेत माणसाच्या जीवनात येणारे. उपाध्ये गुरुजींनी सांगितला जो हा पहिला जो अवगुण सांगितला म्हणजे यांच्या नशिबातला तो हा आधिदैविक ताप. दुसरा आधिभौतिक. आधिभौतिकात काय सांगतात ते त्यांनी सांगितलं की ही जी रास असते कन्या रास, या राशीला पायाची दुखणी असतात. पायाची दुखणी संभवतात. काही केलं तरी ते पायाचे दुखणे यांना टाळता येत नाहीत. त्याच्यावर उपचारी धड नीटपणे होऊ शकत नाहीत आणि आजार बळावतो. हे आधिभौतिक. बाकी यांचं सगळं शरीरयष्टी चांगली राहील, सगळं आरोग्य चांगलं राहील, अत्यंत जोर राहील, अत्यंत बलवान रास आहे, हे सगळं त्यांनी सांगितलेलं होतं. तिसरा आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या आत्म्यापासून किंवा स्वतःच्या मध्ये असलेल्या स्वतःशीच ज्याला लढणं म्हणतात तसं अंतर्गत, कुटुंब अंतर्गत, स्व अंतर्गत, प्रपंचामध्ये, संसारामध्ये या कन्या राशीला कधी कधी अत्यंत कठीण प्रसंग येतात. स्वतःचे जे आप्त असतात ते सुद्धा विरुद्ध जाऊ शकतात, विरुद्ध जातात. स्वतःचे जे अत्यंत भरोशाचे लोक असतात त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला वितुष्ट येतं. अशी ही रास असते असं गुरुजींनी सांगितलं. आणि त्यांनी पहिल्या दिवशीचं हे जे कार्य असतं कुलधर्माप्रमाणे त्यांच्या ते सांगितलं की मी स्वस्ती वाचन केलं आहे. सगळ्यांना नंतर तिथे जमलेल्या लोकांना साखऱ्या पुन्हा प्रत्यक्ष देण्यात आला आणि त्या गुरुजींनी मग उरलेले 10 दिवस सगळ्यांना उत्सुकता होती की 12 दिवस केव्हा होतात, 12वा दिवस केव्हा येतो. तर मित्रांनो, पहिल्या दिवशी हे स्वस्ती वाचन झालं, कुंडली मांडणं झालं, कुंडलीचे विशेषयोग सांगितले, कुंडलीचे नीच योगी त्यांनी जे मी आता सांगितले तुम्हाला हेही सांगितले की बाळाला काय त्रास होतो काय नाही ते सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित लोकांची रजा घेतली. ते म्हणे उदयिक म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा येऊ. मग दुसऱ्या दिवशी काय असतं, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचे जे बाकीचे जे उपचार असतात सगळे ते पूर्ण केले. दुसऱ्या दिवशीचे उपचार जे असतात ते पुन्हा अंधश्रद्धेचा विषय आहे, पण त्याला पुसटता त्याचा उल्लेख करणं मी अत्यंत आवश्यक समजतो. त्या दिवशी भूत खेत, त्याच्यानंतर किन्नर, त्याच्यानंतर देव या सगळ्या लोकांची एक प्रकारची पूजा ती भूत प्रेतांची असते. भूतमात्रा प्रेतमात्रा यांची दृष्टी त्या बाळाला लागू नये, काही अनिष्ट घटना घडू नये या संबंधीचं स्वस्ती वाचन असतं वेगळं. ते गुरुजींनी दुसऱ्या दिवशी केलं. तिसऱ्या दिवशी आले. तिसऱ्या दिवशी इष्टदेवतांचं कुलदैवतांचं नुसतं स्मरण असतं, शक्तींचं. ज्या शक्तिरूपिणींमुळे हे बाळ आपल्याला जन्म आलेलं आहे आपल्या घरात, त्या सगळ्या माता शक्तींची आणि स्त्री शक्तींची पूजा असते. चौथ्या दिवशी ज्यांना गोदान म्हणतात की गायींचं तिच्या वासरासकट दान करतात,
ब्राह्मणांनाही करतात, गोसाव्यांना करतात, भोप्यांना करतात. भोपे हे एक प्रकारचं मंदिराचे पुजारी असतात बघा, भोप्यांना करतात. त्याच्यानंतर मंदिरातले बाकीचे जे कर्मचारी असतात तिथले त्यांना सुद्धा गोदान करतात. अशी गोदानाची परंपरा चौथ्या दिवशी असते. गोदान म्हणजे नचिकेताने आपल्या वडिलांना जसं खडसावलं होतं तसं भाकड गायींचं गोदान नसतं. ती कथा वेगळी आहे. उल्लेख टाळता आला नाही मला तो. पण नचिकेताचं त्याचे वडील जे होते मोठे ऋषी त्यांचं याच्यावरनच फार भांडण झालं होतं आणि त्या नचिकेताला त्यांनी मृत्यूकडे सोपवला होता. तर तसे यांनी अतिशय उत्तम गायी सवत्स धेनू प्रदान करणे म्हणजे वासरू असलेली दुभती गाय ब्राह्मणाला, गोसाव्यांना, संन्याशांना, भोप्यांना, त्या पुजाऱ्यांना मंदिरातल्या आणि गुरव जे असतात, गुरव सुद्धा असतात कोकणामध्ये, त्या गुरव लोकांना सगळ्यांना प्रत्येकाला जे जे असतात उपस्थित त्या सगळ्यांना गोदान. मित्र हो, विचार करा एक गाय केवढ्याला मिळत असेल सध्या आणि त्यावेळेला. आणि चांगल्या कपिला गायी दिलेल्या आहेत असे वर्णन आहेत. कपिला गाय म्हणजे काळी गाय जी अतिशय सुस्तन रीती स्वरूपात आहे, जी खूप तुम्हाला दूध देते, जिचे शिंग बागदार असूनही जी तुम्हाला ढुशी मारत नाही म्हणजे तुम्हाला उडवत नाही, जी प्रेमळ नजरेने त्या वासराला पाहते आणि त्या वासराचे लाड करते, त्याला दूध पाजते, अशी कपिला गाय काळ्या रंगाची असते ती. अशा गायी त्यांनी आणल्या, प्रत्येकाला प्रदान केल्यात आणि सगळे लोक ज्यांना ज्यांना मिळाली. मला सांगा अहो ज्याला गाय आणि वासरू दोन्ही मिळतं त्याची किती सोय आहे. घरी अत्यंत शुद्ध गाईचं दूध मिळतं, त्या गायीपासून होणारे गोमयापासूनचे सगळे पदार्थ त्या घराला अतिशय फुकटात मिळतात आणि आनंद त्याचा एखाद्या चांगल्या मंगल गोष्टीचं दान होणे याचा आनंदच असतो. हो, त्यांना खूप आनंद झाला, सगळ्यांना मिळाले. तर दुसऱ्या ते झालं. पाचवा दिवस जो असतो तो या क्षत्रियांमध्ये अतिशय महत्वाचा असतो आणि सगळ्यांमध्येच पाचवा आणि सहावा दिवस. तर पाचव्या दिवशी मित्रांनो सर्व जे शस्त्रास्त्र तुमच्या घरात असतात त्या शस्त्रास्त्रांची आजकाल तर भाजी चिरायची सुरी सापडते. फक्त कुठल्याच घरामध्ये विळी आणि भाजी चिरायची सुरी याच्याशिवाय दुसरं शस्त्र नसतं. माझ्या घरी आज 2 मोठ्या घोप तलवारी आहेत. त्याचं कारण मी पहिल्या पुष्पातच सांगितलेलं आहे. काय आहेत त्या, मी कोण आहे, आम्ही कोण आहोत ते सांगितलेलं आहे. असो, तर शस्त्रास्त्रांची पूजा जे असतील, बर्ची, भाला, लाठी, सगळं जे काय आलं, तलवारी, फिरंगी आणि तुमचे हादगा नावाचा एक प्रकार असतो. तो हादगा दांड्याने खेळतात, दांडपट्टे असतात. या सगळ्यांची शस्त्रांची पूजा या गुरुजींनी स्वहस्ते केली आणि त्या बाळाचं डोकं त्या प्रत्येक शस्त्राला टेकवलं गेलं. कशा करता की त्या शस्त्रातले जे गुण आहे, त्या शस्त्राचा जो धारदारपणा आहे, त्या शस्त्राचा जो वार आहे, त्या प्रत्येक गोष्ट त्या बाळाच्या मध्ये जावी. खरोखर जात असेल का हो? आमचं म्हणणं आहे, आमचा विश्वास आहे खरोखर त्यावेळेला तुम्ही जे करता ते महत्वाचं. जसं जात असेल नसेल जात ते आपण भगवंतावर सोपवूया. तो त्याच्या पराक्रमामुळे जे जे करेल ते होत राहतं. त्याच्यानंतर येतो 6वा दिवस. 6व्या दिवशी मित्रांनो प्रत्येक घरात कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, 6व्या दिवशीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. याचं कारण मीमांसा मी करणार आहे आज थोडीशी.
कदाचित थोडं विषयांतर होईल, पण ते अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 6व्या दिवशी त्या बाळाच्या जवळ त्याच्या कुळातल्या माता भगिनी एक वही आणि एक लेखणी दोन्ही त्या बाळाच्या जवळ ठेवल्या जाते. बुक्का, कुंकू, शेंदूर हे सगळं लावून. कुठल्या देवीचे हे शस्त्र आहेत हो? सांगा बरं. सगळ्यांना माहित आहे तरी पण सांगतो. या देवीचं नाव आहे, काही काही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळं आहे. आपल्याकडे आपण सटवाईची पूजा म्हणतो किंवा आपण जिवतीची पूजा म्हणतो. जिवती ही तिन्ही देवांनी मिळून म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी निर्माण केलेली एक स्वतंत्र शक्ती स्वरूपिणी देवी आहे. हिची पूजा करतात. का करतात? कारण असं आपल्या सनातन हिंदू धर्मात वेद काळापासून मानलं गेलेलं आहे आणि लिहिलं गेलेलं आहे की ही सटवाई जी असते ही, तुम्हाला असं वाटतं का की ही कागदावर लिहिते? काही नाही, ते रूपक म्हणून ठेवलेलं आहे. ही सटवाई जी लिहिते तिची लेखणी मित्रांनो आणि सगळ्या रसिक मित्रांनो ऐका, या सटवाईची लेखणी ही वेगळी लेखणी असते आणि ती अशा कागदावरती काही लिहत नाही. ती जे लिहिते ते तुमच्या प्राक्तनाचं लिहिते. प्राक्तन तुमचं ती तुमच्या भाल प्रदेशावर म्हणजे कपाळावर ती लिहून जाते. तिला तो अधिकार तिन्ही देवांनी दिलेला आहे. तिने विचारलं मग देवांना, अरे म्हणे हे सगळ्यांचा मी एकटीच लिहू का? मला कोणीतरी मदतनीस द्या. आणि मी जे लिहीन ते कधीही मोडल्या जाणार नाही, हे पक्क लक्षात घ्या. देव म्हणाले, तिने ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांनी हात जोडले. म्हणे देवी रूपिणी, बुद्धी रूपिणी, हे शास्त्र रूपिणी तुला आम्ही पाठवतोय. ते पूर्ण विश्वासाने तुझ्यावर विश्वास ठेवून की प्रत्येक माणसाचं भाग्य आणि जे त्याच्या नशिबात अभागी योग आहेत ते सगळेच तू त्याच्या भाल प्रदेशावर कोरायचे आहेत. ते कोणालाच दिसत नाही लिहिलेले. आणि मित्रांनो, अतिशय जबाबदारीने सांगतो, तिला मदत करण्याकरता आजच्या भाषेत जे ऑडिट करतात, चार्टर्ड अकाउंटंट ज्याला म्हणतो आम्ही, त्या काळी देवांचा चार्टर्ड अकाउंटंट जो होता ऑडिट करणारा, तो होता चित्रगुप्त. की तुमच्या मागच्या आयुष्यात तुम्ही काय पाप केलेले आहेत, तुम्ही काय पुण्य केलेले आहेत, त्याचा लेखाजोखा खरोखर त्याच्याजवळ असतो मित्रांनो, असं आमचं मत आहे. आणि वेदशास्त्र संपन्न शास्त्री सांगतात. काही लोकांचा विश्वास असतो, काहींचा नसतो. ज्यांचा नसेल त्यांनी माझे शब्द हे मुकाट्याने गिळून टाकावेत. ज्यांचा आहे त्यांनी अजूनही याच्यात संशोधन केलं तर तुम्हाला बृहदोपनिषद आणि तुमचं केनोपनिषद याच्यामध्ये आणि वेदांमध्ये अथर्ववेद याच्यामध्ये तुम्हाला याचे उतारेचे उतारे सापडतील मित्रांनो, काय काय लिहिलेलं आहे. आणि हा चित्रगुप्त आहे, याच्याजवळ प्रत्येकाचं काय उणे आहे, काय अधिक आहे, हा सगळा हिशोब अत्यंत पुरेपूर रीतीने असतो. तो चित्रगुप्त या सटवाईला म्हणजे या जिवती मातेला, जिवती देवीला सहाय्य करण्याकरता पृथ्वीवर 6व्या दिवशी येतो. आणि ती जिवती तुमचा आयुष्याचा, भाग्याचा आणि अभाग्याचा आलेख तुमच्या या कपाळावर म्हणजे भाल प्रदेश ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती कोरून जाते. आणि प्रत्येकाच्या प्रदेशावर, भाल प्रदेशावर कोरून जाते.
मला खरंच सांगा, काही गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात मला. पाप पटतं का तुम्हाला माझं जे म्हणणं आहे ते? गावस्कर, सुनील गावस्कर असे खेळाडू वारंवार निर्माण होतात का हो? की त्यांनी नुसती तंतोतंत शास्त्र शिकलं आणि प्रॅक्टिस केली म्हणून ते गावस्कर झाले? नाही, हे दैववशात आहे. मला टीका करायची नाही. गावस्कर आहे, त्याचा मुलगा कुठे आहे? काय आहे त्याचा आज क्रिकेटमध्ये स्टेटस? काय आहे सांगा ना. रोहन गावस्कर नावही घेतो. गावस्कर माझे अत्यंत उत्तम मित्र आहेत, त्यांच्याबरोबर खेळलोही आहे मी. परंतु सांगायचा उद्देश की हे दैवी माणसं, भगवंत आणि मुख्य म्हणजे चित्रगुप्त लेखाजोखा करून त्याचे गुण त्याच्यात भरत असतो. जसं आपल्याला परीक्षेच्या शेवटी आपलं गुणपत्रक मिळतं किंवा आजकाल मोदींच्या भाषेत म्हणजे रिपोर्ट कार्ड आम्ही गुणपत्रक म्हणतो, जी परीक्षा झाल्यानंतर देतात, तसं गुणपत्रक त्या लहान बाळाच्या भाल प्रदेशावर ही जीवती आणि हा चित्रगुप्त खोरत असतो. अजून उदाहरण देतो. लता मंगेशकर, किंबहुना संपूर्ण मंगेशकरांमधले सगळे घ्या, लताताई घ्या, आशाताई घ्या, उषाताई घ्या, ज्यांना आता लता मंगेशकरचं बक्षीस मिळालं मोठं त्यांचं, त्यांचे अतिशय आदरणीय बंधू घ्या. कुठून आला हो हा गळा? एक म्हणू शकतो आपण की अनुवंशिक गुण जे येतात ते पूर्णपणे, पण अनुवंशिक गुण प्रत्येकाच्याच मध्ये येतात असं नाही, शेवटपर्यंत ते पोहोचतातच असंही नाही. सचिन तेंडुलकर हे सगळे लोक जे आहेत हे देवानी बनवलेले लोक आहेत, देवानी पाठवलेले आहेत. गणित शास्त्रज्ञ जे होऊन आपल्याकडे गेले, रामानुजन होऊन गेले, हे जे झालेत हे सगळे दैवी पुरुष आहेत. असे पुरुष वारंवार होत नाहीत, ते लक्षात घ्या. काही जणांना उगीच मोठेपण मिळून जातं, मी नावं घेणार नाही, आणि शेवटपर्यंत देशाला छळत राहतात ते आपल्या. काही असे नसतात. दैवी पुरुष जे असतात, ज्यांना मी अवतार म्हटलेला आहे, असे फार थोडे भाग्याचे असतात. पण हे सटवाई लिहून जाते. हिची फार मोठी कथा आहे, ती कथा काही घेणार नाही मी, आपल्याजवळ तेवढा वेळ नाही. की सटवाई का म्हणून निर्माण केली आणि चित्ररथ का म्हणून निर्माण केला गेला ते लिहित नाही. फक्त त्यांचं महत्वाचं कार्य जे आहे ते मी सांगितलं. विश्वास बसला तर ऍक्सेप्ट करा, तर हो म्हणा मानसी. आणि नवीन पिढीचा कशावरच विश्वास नसतो, परंतु हेही शास्त्रकारांनी सांगितलं आहे. हा जो व्याख्यान करता विनोद बोलतो आहे कोलवाडकर, तो म्हणत नाही. जे भाषाशास्त्रकारांनी सांगितलंय, जे वेदशास्त्र संपन्न होराशास्त्रांनी सांगितलंय, जे वेदांमध्ये दिलेलं आहे, जे उपनिषदांमध्ये आहे, तेच मी या रूपाने सांगू इच्छितो की हे सटवाई आणि चित्रगुप्त हे याच कारणाकरता यांचा जन्म झाला. तर असो मित्रांनो, पूर्वपदावर हरिकथाची गाथा पूर्वपदावर आली म्हणतात. तर पुन्हा आपण बोलूया. तर 6व्या दिवशी संपूर्णपणे हा सोहळा आटोपला. 7व्या 8व्या दिवशी त्या बाळाची व्यवस्थितरित्या सगळी पाहणी होते. त्याचे शरीरशास्त्राप्रमाणे त्यावेळेच्या सुईने प्रत्येक गोष्ट साफ करायच्या, काही सफाई राहिली आहे का आपली, काही चुकलं आहे का हे. आणि त्या बाळाला याच्या शंकराच्या जवळ नेतात. कशा करता? शंकराचे जे गुण आहेत सगळेच, ते सगळे याच्यात यावेत. त्याच्यानंतरचा 8वा दिवस येतो. 8 हा आकडा फार महत्वाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. 8 अत्यंत महत्वाचा आकडा. का बरं? मित्रांनो, या जगाला जो नियंत्रित करतो
ज्याला परब्रह्म म्हणलं गेलं, ते परब्रह्म भगवान श्रीकृष्ण हेही आठवेच होते. फार महत्वाचा 8 आकडा आहे, म्हणून सांगितलं 8व्या दिवशी त्याला त्यांच्या कुलदैवतापाशी नेतात. तसं बाळाला नेल्या गेलं. 9वा 10वा दिवस बाकीची दृष्ट काढण्याच्या पूजा असतात त्या त्यांनी केल्या उपाध्ये गुरुजींनी. आणि सगळ्यांचं लक्ष कुठे होतं हो? सगळ्यांचं लक्ष कशात होतं? सगळ्या लोकांचं की आम्हाला केव्हा पुरणपोळी, केव्हा अतिशय मिष्टान्न पदार्थ, केव्हा अतिशय गोड जेवण, केव्हा फार मोठी पंगत उठेल, या सगळ्यांकडे लक्ष होतं. कशा करता? कुठला दिवस आहे तो? कुठला दिवस असतो तो? तो असतो त्या बाळाचं नामकरण विधी. ज्या दिवशी त्या बाळाचं आई वडील असले तिथे उपस्थित, तर त्यांच्या समोर, सगळ्या कुलवृत्तासमोर, त्यांच्या कुळातील मोठ्या सगळ्या वडीलधाऱ्या लोकांसमोर, बाकीच्या निमंत्रितांसमोर, बाकीचे परगण्यातून जे जे लोक आले असतात त्या सगळ्यांसमोर एक कौटुंबिक सोहळा मोठा केला जातो. आणि त्या सोहळ्याचं नाव आहे मित्रांनो बारसे. बारसे 3 शब्द आहेत. या बारशामध्ये सगळं पूर्णपणे व्यक्त होतं. या बारशाची तयारी चालू झाली. आता बारशाची तयारी ती काय साध्या साध्या घरच्या कारकुनाच्या घरच्या बारशाची तयारी होती काय? शहाजी राजांचा पुत्र, जिजामातांचा पुत्र, थोरल्या संभाजी महाराजांचा लहान भाऊ, असे जे आहे त्या बाळाचं बारसं होतं. कुलरीतीप्रमाणे त्यांचा जो पाळणा होता, शिसवीच्या लाकडाचा पाळणा, आजच्या घरात जर त्याची किंमत काढली तर कोटी रुपयातच जाईल, असा पाळणा त्यांनी बनवला होता. सुंदर पाळणा, त्याच्यामध्ये छान बाळाला रुतणार नाही अशा छानपैकी रजया ज्या अतिशय नरम असतात. काही लोकांनी आपल्या राजस्थानमधनं आणल्या, काही लोकांनी कुठून आणल्या, परंतु उपाध्ये शास्त्रींनी जिजामाताला सांगितलं, म्हणे जिजाऊ बाळे, तुझ्याकडे ज्या तुझ्या मैत्रिणी असतील, ज्या तुझ्या ओळखीच्या स्त्रिया असतील, ज्या तुझ्या नात्यातील असतील, ज्या तुझ्या रक्तांच्या असतील, अशा स्त्रियांच्या जर गोधड्या तू तयार केल्या असतील, त्या गोधड्या आण. सगळ्यात प्रथम जे आणलेल्या आहेत भारी गोष्टी त्या पाळण्यात टाका. राजस्थानहून आणलेले दुलया इकडे तिकडे जे काय कोणाला टाकायचं ते टाका, पण त्या बाळाला नवीन गोष्टी रुतणार नाही अशी 9 गोधडी ती आईच्या त्यावेळच्या 9वारी साडीची असायची. 9वारीची असायची, साडी नाही, 9वारीचीच असायची. मावशांच्या जुन्या ज्या 9वारी असायच्या, महेश्वरी ज्या असायच्या, त्या यांची गोधड्या तयार केलेल्या होत्या. सगळे हे टाकल्यानंतर त्या गोधड्या त्या पाळण्यात टाकल्या. त्या पाळण्याला ऋतुकालोद्भव जे फुलं त्यांना मिळाले त्या सगळ्या फुलांनी विशेष पाळणा शृंगारला गेला होता उत्तमरित्या. त्या पाळण्यावर जिवतीचं एक चिन्ह चांदीचं जे मिळतं किंवा सोन्याचं तसं दोन्ही लावलेले होते. त्या पाळण्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात आजकाल खेळणे म्हणून ठेवतात तसे ठेवलेले असतात, त्या ठेवलेल्या होत्या. आणि सगळी जय्यत तयारी झाली. यांनी यज्ञयाग सुरू केला, स्वस्ती वाचनही सुरू केलं उपाध्ये गुरुजींनी. आणि खरं म्हणजे हा बायकांचा सोहळा असतो. इथे कोणी पुरुष फारसे उपस्थित नसतात. तशा सगळ्या राणीवशातल्या स्त्रिया आल्यात, जमल्यात तिथे. आणि सुरुवातीला नाव ठेवण्याचा जो प्रकार असतो, नाव ठेवलं जातं
खरं म्हणजे नाव ठेवणे हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे माझ्या मते. कारण काय आहे की आपण अनेक लोकांना अनेक रीतीने नावं शिव्याच्या रूपात देतो, नावं ठेवतो. अरे किती नावं ठेवतो तो, कशाला त्याच्याकडे जायचं आपण म्हणतो की नाही. तर नावं ठेवणं हा वेगळा प्रकार आहे. परंतु इथे जो नाम संस्करण सोहळा आहे तो संपन्न होणार होता आणि त्या दृष्टिकोनातनं यज्ञ पेटवला होता त्यांनी. मोठमोठ्या यांनी तुपाच्या आहुती प्रत्येक देवतांचे आवाहन करून त्या टाकल्या जात होत्या आणि जिथे स्त्रियांचा वशा होता तिथे या बारशाची जय्यत तयारी झालेली होती. आणि ज्यांना भगवंतांनी उत्तम गळे दिलेले आहेत, आमच्यासारखे नरडी नाहीत, आम्हाला गळाच दिलेला नाही देवानी, काय करणार, कुठे कंप्लेंट करणार हो. तर अशा स्त्रिया जमल्या होत्या. त्यांनी आपले घरगुती पाळणे म्हणणं, ज्याला आपण बाळा जोजोरे म्हणतो, असे पाळण्यांची सुरुवात केली. इथून सुरुवात झाला. पाळणे झाले, अनेक लोकांनी पाळणे म्हटले. आता राजा घरचंच ते काम. प्रत्येकाला वाटतं की आपण सहभाग करावा याच्यात, आपण दिसलो पाहिजे की माझा सहभाग आहे हा याच्यात, लक्षात ठेवा मी केलेला आहे, मी काही बाजूला नाही राहिली हा माता. असं प्रत्येक जणी करत अनेक लोकांनी वेगवेगळे पाळणे म्हटले. त्याच्यानंतर मुख्य जी गोष्ट असते ती नामसंस्करण. जर नाम संस्करण करायच्या आधीचा एक विधी आहे, तो तुम्हाला सांगतो. ते मी अनेक वेदसंपन्न शास्त्र्यांना विचारलं. त्याच्या मागील शास्त्रीय विवेचन, तो करण्याच्या मागील भावना, त्याच्या मागे काही शास्त्रीय बैठक आहे का, त्याच्या मागे काही वेदांमध्ये काही आहे का लिहिलेलं, त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. ज्या गोष्टी हाती आल्या त्या प्रत्येक वेळी शोध घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे सापडतातच असं नाही, पण काही गोष्टींचा दिलासाही मिळतो. काही रूपकात्मक गोष्टी तुमच्या समोर येतात, त्या मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. कृपा करून नीट ऐका. त्याच्यानंतर जे होतं हे पाळणा, लोक पाळणा म्हणतात, त्या बायकांनी पाळणे म्हटले. त्याच्यानंतरचा विधी प्रयोग असतो तो घरातल्याच एका वरवंट्याला, वरवंटा असून आपला पाटा वरवंट्यावरचा वरवंटा, त्या वरवंट्याला वस्त्र नवीन घालतात, त्याला सोन्याची मेखला चढवतात त्या वरवंट्याला, आणि 5 सुवासिनी त्या पाळण्याच्या खालतून आणि वरून असं गोल त्या वरवंट्याला, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या हाती तो वरवंटा, जसा आपली रिले शर्यत असते ना तसा तो वरवंटा एकमेकीला देतात, वरतून खाली आणि मग. आणि म्हणतात वाचेनी, वैखरीनी, वैखरी म्हणजे जीव, त्या वैखरीनी, जी वैखरी 4 वाचा दिलेल्या आहेत भगवंतानी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर बाकीचं मी काही प्रवचनातलं सांगत नाही. ही आपण जे बोलतो तिला वैखरी म्हणतात. त्या वैखरीने त्या एकसारख्या म्हणत असतात, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या, एकसारखं चालू असतं. याचा अर्थ तो जो वरवंट आहे त्या वरवंटाला नाव गोप हे दिलेलं आहे. गोप म्हणतात त्याला. गोपाची पूजा पहिल्यांदा का, कारण ज्या श्रीकृष्णाची गोप म्हणून आपण पूजा करतो आहे त्याच्यासारखंच त्याचे गुण या बाळात जितके उतरता येईल तितके उतरावेत आणि या बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून पहिल्यांदा या गोपाची पूजा करतात वरवंट्याच्या रूपाने. शास्त्रींना मी विचारलं, म्हटलं तर आणि आमच्या इथे आमचं आध्यात्मिक वैकुंठ जे आहे अमरावतीकरांचं भाग्य, त्यांच्याकडे जाऊन मी विचारलं. नंतर आमच्या वहिनी आहेत माझ्या, ज्या शंकराचार्यांची नात आहे, त्यांनाही मी विचारलं याच्या मागचं प्रयोजन काय आहे. तर मित्रांनो, वेदांमध्ये कुठेतरी
काहीतरी थोडंसं शास्त्र आहे, परंतु अतिशय परिपूर्णतेने कोणीच मला उत्तर दिलं नाहीये, सांगितलं नाही. पण त्यांनी जे सांगितलं ते मी तुमच्या पुढे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतोय हा. आणि तो जो गोप असतो त्याची पहिल्यांदा अशी पूजा केली जाते आणि तदनंतर त्याच्यानंतरचा मुख्य भाग असतो तो त्या बाळाला प्रथमतः त्याचं नाव सांगितलं जातं काय आहे, आणि ते नाव नंतर जाहीररित्या जमलेले जे अतिथी असतात, जमलेल्या अतिथींना, जमलेल्या सैनिकांना, जमलेल्या तुमच्या पूर्ण परगण्यातल्या लोकांना ते सांगितलं जातं. आणि प्रत्येकाला उत्सुकता असते की नाव काय ठेवतात. अहो, नाव जे आहे ते उत्तमच ठेवलं जाणार असतं, परंतु काही गमतीचे नाव येतात, गमतीचा भाग असतो. अहो, कोणी आपल्या मुलाचं नाव दुर्योधन ठेवतं का? दुर्योधन नाव असलेली लोक पाहिलेले आहेत मी. दुर्योधन. शकुनी नाव तुम्हाला आढळलं कुठे ठेवलेलं? दुःशासन कोणी ठेवलंय नाव? रावण नाव कोणी ठेवलंय आपल्या बाळाचं? कुंभकर्ण ठेवलंय कोणी नाव? नाही ठेवले कोणी. महिषासूर नाव ठेवलंय कोणी? कोणीच नाही ठेवलं आणि ठेवणारही नाही. मुद्दा गमतीचा आहे की नाव ठेवताना सजगता असते नावामध्ये. आणि हे तर बाळ अवतारी बाळ होतं आणि या बाळाची प्राप्ती माझ्या मते या बाळाच्या नाव ठेवण्यावरनं इतिहासकारांमध्ये इतके मतभेद आहेत, ते मी नमूद करीन पुढे. हे बाळ जे जिजामातेला प्राप्त झालं होतं मित्र हो, हे त्यांची श्रद्धा होती की मला या शिवनेरी गडावर जी शिवाई देवी आहे त्या शिवाई देवीला मी नवस केलेला आहे की हे माता मला पराक्रमी, अत्यंत भाग्यवान, अत्यंत चांगला पुत्र दे, तर मी तुझं नाव त्याला ठेवीन, तुझेच नाव त्याला ठेवीन. मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल काय ठेवलं नाव. देवीचं नाव शिवाई आहे, शिवाई. त्याच्यात शिवा आलाच, हे लक्षात घ्या. शिवाई म्हणजे कोण? पार्वती. म्हणजे कोण? त्र्यंबका. म्हणजे कोण? अंबा. म्हणजे कोण? गौरी. म्हणजे कोण? अपर्णा. म्हणजे कोण? शर्वरी. इतके सगळे त्या देवीचे म्हणजे त्या पार्वतीचे रूप आहेत, नाव आहेत त्यांची. मग कुळामध्ये आताही घरोघरी प्रचार असा असतो की त्या कुळातली ती आत्याच का ठेवते हो नाव? मावशी नाही ठेवत. मावशी त्या बाळाला सांगत नाही नाव. कोणी दुसरी कोणी बाई सांगत नाही. त्या बाळाची जी आत्या असते आणि आत्या जर नसली उपस्थित तर मग त्याच कुळातील ज्या कुळाचं, ज्या रक्ताचं, ज्या नात्याचं बाळ आहे त्या नात्यातलीच बाई त्या बाळाचं नाव त्याच्या कानात सांगते. पहिल्यांदा ती त्या बाळाच्या कानामध्ये हळूच कुर्र करते. कुर्र कशा करताय की ते झोपलेलं बाळ असतं, झोपलेल्या माणसाला काही सांगू नये, त्याला लक्षात येत नाही अशी धारणा आहे सगळ्यांची. म्हणून ती बाई त्याच्या कानात कुर्र करते आणि मग नाव सांगते. आणि तिथे नाव सांगितलं त्या बाळाच्या कानात शिवाजी. शिवाजी 3 अक्षर मित्रांनो. हे 3 अक्षरात, हे 3 अक्षर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत बघा. पक्क लक्षात घ्या मी जे म्हणतो ते, माझ्यावर विश्वास ठेवा. हे 3 अक्षर जे आहेत, अहो एका अक्षरात संपूर्ण रामायण सामावलेलं आहे, एका अक्षरात संपूर्ण महाभारत आहे आणि एका अक्षरात संपूर्ण शिवभारत आहे जे रचल्या गेलं. असा हा पराक्रमी बाळाचं नाव ठेवलं आणि सगळ्या जगाला संदेश गेला की शहाजी राजांना पुत्र झाला. त्याचं नाव आज शिवनेरी गडावर ठेवलं गेलं आणि त्याचं नाव शिवाजी.
आणि याच्यावर इतिहासकारांचे जे मतांतर आहे तेही सांगतो. त्या एवढंच तुमचा गैरसमज व्हायचा, महाराज काय सांगतात आहे. हा, काही लोकांनी म्हटलं की यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला म्हणून याचं नाव शिवाजी म्हटलं. साफ चूक. आम्ही या मताचे नाही आहोत. सेतू माधवराव पगडी, रामसिंग भाट सभासद हे सगळे बखरी लिहिणारे होते. जे शकावली हे सगळेजण शिवाई या देवीच्या नावावरूनच शिवाजी हे नाव जिजामातेने पसंत केलं आणि हे नाव ठेवलं. आणि अशा रीतीने एका अवताराचा, एका मोठ्या युगंधराचा आज आपण जन्म करतोय. आज जन्मोत्सव आहे शिवाजी महाराजांचा. तर या शिवाजी महाराजांचा नेहमीप्रमाणे आज मी इथे हे पुष्प यांच्या नामकरणावरती मी आज हे नामसंस्करण विधी जो आहे, याच्या नामसंस्करण विधीचे अजून पुढचे 9 प्रकार आहेत. ते पुढच्या पुष्पामध्ये आपण घेऊया. आज मी इथे माझ्या शब्दांना विराम देतो मित्रांनो. आणि नेहमीप्रमाणे माझ्या प्रघाताप्रमाणे आज पुन्हा म्हणूया एकदा सगळेजण आपापल्या घरी माझ्या स्वरामध्ये स्वर मिळून जेवढा असेल आवाज त्या विलीन करा. शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्रासाठी त्या दिवशीची थोर आणि त्यावेळची सध्याची तारीख सांगतो. आताच्या काळची. शकेमध्ये जायचं नाही. शके आजकाल लोकांना समजत नाही राजो. त्यांची तारीख होती शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630. हे कृपा करून लक्षात घ्या. आयुष्यात कोणी माणसाने ही तारीख विसरू नये. यांची तारीख ही आहे आणि हे जन्मले म्हणूनच आपण हे आहोत हे लक्षात घ्या. असो आपण सुरू करूया आरती महाराजांची. इंद्रजिमी जंब पर वाड़ सुअंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है रघुकुल राज है. पौनवरी वाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है राम द्विज राज है. चीता मृग झुंड पर दावद्रम दुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है जैसे मृग राज है. तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर त्यो मेंच बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.